धन्यवाद. यानंतर मी ऋषिकेश कोडगे यांना निमंत्रित करतो आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आणि आदरणीय व्यासपीठ मंडळी, सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो की मला इथे बोलायची संधी दिली. मी आज बोलताना कदाचित UPSC प्रिपरेशनबद्दल कमी बोलेल, पण UPSCला जाताना मेंटल प्रिपरेशन नेमकी कुठल्या लेवलची असावी किंवा काय असावं या बाबतीत मी बोलू इच्छितो. UPSCचा प्रवासामध्ये 3P ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवावा ही मी अपेक्षा ठेवतो. 3P म्हणजे काय? एक म्हणजे पॅशन, जे आधीच सांगण्यात आलेलं आहे आशिकेच्या रूपामध्ये. दुसरं म्हणजे पेशन्स, ज्याच्या बाबतीत ती बोलून झालेलं आहे. आणि तिसरं म्हणजे परसिव्हरन्स, म्हणजे एखाद्या गोष्टीचा सातत्यानं पाठपुरावा करता येणं. ह्याच्यामध्ये आशिकी किंवा पॅशनबद्दल बोलल्यामुळे मी डायरेक्ट पेशन्सवर जाईल. पेशन्स म्हणजे नेमकं काय की पेशन्स म्हणजे एखाद्या गोष्टीची वाट बघत बसायची किंवा शांतता ठेवून उभा राहायचं आहे, ह्या बाबतीला मी पेशन्स मानत नाही. पेशन्स म्हणजे मला असं वाटतं की शांतपणे कुठल्याही सिच्युएशनमध्ये तुम्ही तुमचं काम सातत्यानं करत राहणं, ह्या गोष्टीला फार महत्त्व आहे. बऱ्याचदा असं होतं की आपला प्रिलिमचा रिझल्ट येतो, मेन्सचा रिझल्ट येतो आणि जेव्हा रिझल्ट पॉझिटिव्ह राहत नाही तेव्हा फार खचून गेल्यासारखं होतं. पर्सनली ही जी मेंटॅलिटी आहे की म्हणजे अपयशाची भीती वाटणं, ती वाटू नये यासाठी पेशन्स हा फार महत्त्वाचा आहे. अपयशाला भ्यायचं तसं काही कारण नाही आहे. अपयश येणारच कुठलाही, म्हणजे तुम्ही किती सारे यशवंत इथं पाहिले असतील, पण प्रत्येकानं कुठंतरी प्रिलिम, मेन्स किंवा इंटरव्ह्यू ह्या टप्प्यामध्ये गळून पुन्हा एकदा अटेम्प्ट दिलेला आहे. किंवा आयुष्यातील अपयश हे येणारच आहे आणि ते 100% येणार आहे. याची जर एकदा मानसिक तयारी केली तर मग त्याचं भीती वाटायचं काही कारण नाही हे मला वाटतं. ह्याच्यानंतर दुसरा भाग येतो तो म्हणजे परसिव्हरन्सचा. पेशन्स तर ठेवलं, मनाची तयारी केली, पण सातत्यानं तुम्ही त्या गोष्टीचा पाठपुरावा करू शकता का? अर्जुनाला पक्षाचा डोळा दिसला होता आणि फक्त पक्षाचाच डोळा दिसला होता, झाड दिसलं नव्हतं, झाडामागचे पर्वत, रांगा वगैरे वगैरे काही दिसलं नव्हतं. तो पक्षाचा डोळा तुम्ही पाहू शकता का? आणि त्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करू शकता का? हा प्रश्न नेहमी स्वतःला विचारत राहा. त्याचं उत्तर जेव्हा हो असेल तेव्हा तुमच्यामध्ये परसिव्हरन्स आलेला आहे हे समजून घ्या. अजून एक गोष्ट मी पाहतो जी म्हणजे UPSC ॲस्पायरंट्स असतात त्यांच्यामध्ये फार जास्त जाणवते, तो म्हणजे हा जो प्रवास आहे तो ज्ञानाचा प्रवास आहे. ज्ञानाच्या प्रवासामध्ये बऱ्याचदा अभ्यास करताना ज्ञान हे बर्डन असं वाटायला लागतं. ते बर्डन न वाटता ज्ञान जेव्हा अंगामध्ये भिनायला लागतं त्या ज्ञानाचा आनंद वाटायला लागतो. तो ज्ञानाचा आनंद प्रत्येक ॲस्पायरंटमध्ये असावा ही मी फार अपेक्षा ठेवतो. कारण की जर तुम्हाला ज्ञानाचा आनंद घेता नाही आला तर तुमचा प्रवास पूर्ण विस्कळीत होऊन जाईल. जसं आपण म्हणलं की प्रवासच पूर्ण सुटून गेला, मग डेस्टिनेशन 2च मिनटाचं आहे, 2 मिनटं 10 मिनटं आनंद वाटेल आणि ही खरी भावना आहे. आनंद 10-15 मिनिट वाटतो, नंतर स्थितप्रज्ञता येऊन जाते. फोन येत राहतात, तुम्ही थँक्यू म्हणत राहता, पण ती एक स्थितप्रज्ञता असते. आनंद तिथंच संपलेला असतो, पण प्रवास हरवलेला असतो. हा प्रवास हरवू देऊ नका. खूप मनापासून आनंद घ्या सगळ्या गोष्टींचा. ज्ञान फार सुंदर आहे, ज्ञानाची साधना करा, बाकी सर्व गोष्टी होत राहतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे UPSC इज नॉट द एंड ऑफ लाईफ. प्रॅक्टिकली विचार केला तर हे जाणवतं की देशातून प्रत्येक वर्षी 1000-1200 लोक सिलेक्ट होतात आणि ह्याची पण नक्की शक्यता आहे आणि ह्याची जास्त मोठी शक्यता आहे, प्रोबॅबिलिटी जास्त ही आहे की आपण कदाचित होणारी नाही. म्हणून आयुष्यात हरून गेलं असं काही नाही आहे. आयुष्य UPSC इज व्हेरी व्हेरी स्मॉल थिंग आणि आयुष्य फार मोठं आहे. जर तुम्हाला आनंदानंच जगता आलं, तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर चांगलं काम करू शकला, ह्याच्यासारखा आनंद कुठला नाही आहे. कांट जर्मन फिलॉसॉफर म्हणून गेला, ड्युटी फॉर द सेक ऑफ ड्युटी. म्हणजे कर्मासाठी करायचं, कर्माला काही एंड नाही आहे, त्याला काही एंड पॉईंट नाही आहे की म्हणजे मी अभ्यास केला मला काहीतरी मिळालं. हे असं कांट बघत नाही. कांट म्हणतो की ड्युटी फॉर द सेक ऑफ ड्युटी. ड्युटीचं अस्तित्वच ते करण्यासाठी आहे आणि तोच त्याच्यामध्ये एंड आहे. भगवद्गीताही त्याच प्रकारे काहीतरी सांगते, कर्मण्येवाधिकारमस्ते. ते पुन्हा वेगळं सांगायचं नाही. फळाची अपेक्षा न ठेवता तुम्ही कर्म करत राहा. हा कर्म करायला जमल का हा नक्की विचार करा. पॅशनेट राहायचं, एम बाबतीत पॅशनेट राहायचं, पण रात्री जेव्हा झोपाल तेव्हा मात्र शांततेनं झोपा, एवढं लक्षात ठेवा. मरमर करायची दिवसभर, स्वतःचं इम्प्रूव्हमेंट करायचं, दिवस रात्र एक करायचे,
पण रात्रीची झोप शांत करा. आणि जास्त मी वेळ घेणार नाही आहे. शेवटाकडे जाताना एक छोटासा सल्ला देईल की दिवसातून एक अशी कुठली तर गोष्ट करा जी अभ्यासापेक्षा वेगळी आहे आणि जी खरंच तुम्हाला कामाला येईल. कदाचित तुम्ही स्पोर्ट्स खेळत असणार आहेत, कदाचित योगा करत असणार आहेत, मेडिटेशन करत असणार आहेत, ते नक्की करा. पर्सनली माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी मेडिटेशन केलं आणि एक गोष्ट मी ठरवली 4 वर्षापूर्वी जेव्हा मी UPSCच्या तयारीला आलतो. माझा दिवस कितीही खराब असू दे, कितीही वाईट असू दे, कुणी मला दिवसातून काही म्हणू दे किंवा काही न म्हणू दे, आनंदाचा असू दे, दुःखाचा असू दे, मी दिवसातून मेडिटेशन करणार आणि ती गोष्ट मी सोडणार नाही. अँड दॅट हॅज वर्क फॉर मी. सो डेफिनेटली डू समथिंग. अभ्यास करा किंवा करू नका त्या दिवशी, पण ती गोष्ट करा ज्या गोष्टीतून तुम्हाला काही तर फायदा होणार आहे. होपफुली तुम्ही मेडिटेशन शिकाल, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि ह्याचाही मी आशा अशी बाळगतो की तुम्ही ह्या प्रवासाचा आनंद घ्याल, यश तुम्हाला नक्की मिळो. आणि मला येतं संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आणि अजून एक धन्यवाद मी आईवडिलांचे मानू इच्छितो की ज्यांनी माझ्यासाठी एवढे सारे पेशन्स ठेवले. कधी 4थ्या प्रयत्नात मला यश आलं आणि कधी त्यांनी असं नाही म्हणलं की आता पुढे काय, हा प्रश्न त्यांनी कधीच नाही ठेवला. तर त्यांच्याही पेशन्सचे मी खरंच दाद देतो. आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे व व्यासपीठ मंडळीचे धन्यवाद मानतो. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.